दिनकर भाऊ तुम्हाला एक सांगू का, बोला ना. तुम्ही आयुष्यामध्ये ना एक चांगलं काम केलं बाबा. काय हो? आम्हाला गडी चांगला बघून दिला. नाही आता मी असा विचार केला म्हणलं का कसं तुम्ही बाई माणसाच घरी हा ना. त्याच्यामुळे म्हणलं माणूस कसं खात्रीशीर पाहिजे. नाही माणूस चांगला माणूस असतो, खात्रीशीर आपल्याला आणि बी महत्वाचं पटत म्हणजे नाही. काम बिम पण चांगलं करतो आहो. नाही तर कामाचं कोणती- तर काहीच नाही. कामाचं तुम्ही म्हणजे कोणते काम त्याला सांगा काहीच नाही टेन्शन. अहो त्या दिवशी आम्ही घरी नव्हतो, नेमकं ते 2 जण आले घरी. माझा नवरा आणि ते लहान दीर हा. ते आले तर घरामध्ये सगळं आवरून ठेवलं होतं पण बाई माणसावाने. म्हणजे नावाला तो माणूस गडी पण घरातले सगळे काम तिथं तिथं. तुम्हाला सांगते माणसं जर घरी नसले ना बाबा लगे पायरी चढून बी मध्ये येत नाही. बाई जेवायला देता हा. का, बाई पाणी देता का, बाहेरून उलट आम्ही म्हणतो अहो बाबूराव जरा मध्ये येत जा, बोलत जा माणसासोबत, तुमचं हक्काचं घर आहे. तर त्यांना बायको बिकू नाही, कुणी नाही. नाही त्यांना नाही कोणी पण म्हणजे कसं त्यांचं ते म्हणजे एकदम राहणं एकदम साधं आहे. हा ना. कामाच्या बाबतीत तर तुम्हाला कोणते काम पडेल 1 मिनिट सुद्धा असं नाही. हेच काम नाहीच होतच ना. नाही. कंटिन्यू कामातच राहते, सतत कामात राहते. त्यांना म्हणजे मला असं वाटतं ना कधी कधी काही ह्या बिचाराला असं पण कोण नाही त्याला राखी बांधाव काय, असं आम्ही दोघींनी मिळून. चांगलीच गोष्ट आहे. माझा समजा असं बी तुमच्या घरातच राहतो ना भाऊ. हा ना, काय भावाप्रमाणेच आहे. मग. आता एवढंच आहे का ते गडी म्हणून ठेवलेत पण हा. तरी पण आम्ही त्यांना पण कामामध्ये जास्त काय खालचे काम सांगत नाही, नाही. बरोबर चांगलं आहे. नाही वाटत ते आहे की नाही. बरोबर आहे. आता आपल्या समजा घरातल्या मेंबरचा एक असं आहे तो तुम्हाला सांगते मागचे 6 महिने कसे काढले एवढं उन्हाळ्याचं काम आणि ते. अहो कोठ्यात झोपत होता म्हणे दुसरीकडं. हा. आणि ती बाई ते ना चहा पण नव्हती विचारत म्हणे. त्यांना म्हटलं अहो भाऊ हक्काने तुम्हाला काय लागतं बाबूराव ते हक्काने घ्यायचं, कुणाला काही विचारायचं नाही घरामध्ये. काय माणसाचं असतेच हवं त्याच्यात ते स्वभाव असतो एखाद्याचा. हा आपल्याला लयच आवडतं. गरीब माणूस आहे रे. नाही, अहो, एकदम. कवडीचं व्यसन नाही कसलं हा ना. कधीच नाही. 7 नंतर आम्ही तिथं पडवीमध्ये तिथं जेवण नेऊन देतो. हा. तिथं आता मागं फॅन, तुम्हाला सांगते 3 महिन्यापासून फॅन नव्हता. फॅन बसून दिला आम्ही तरी म्हणे कशाला बसायला म्हणे बाई साहेब, राहू द्यायचं ना म्हणे, लाईट बिल जास्त येईल. म्हणजे एवढी काळजी करतो तो माणूस. बघा म्हणजे एखादा कोणी विचार केला म्हणजे नाही हा. मला हे पाहिजे ते पाहिजे एवढं काम जेवण वगैरे करतात. झालं. हो जेवण झालं. हा का, चालेल चला मी बी काम धंदे बघते आणि ते काय काम करताय तिकडे बघावं ठीक लागेल. आहे चालेल बाकी जाऊ दे. तुमचं झालं नाही व्यवस्थित हा ना बाई, बस झालं. ती बघायला की हो. त्या गाड्याचे पाय धुवून पाणी प्यावं एवढा चांगला आहे बिचारा, नाही, नाही, देवाचं बरं. साक्षात चांगलं आमच्यासाठी. झालं. हो बरं तुम्हाला चला. गरजच होती कामाची. हा ना. ठीक आहे चालेल. चालते चालते. यायला ना चारा पाणी केलाय, आता बसते मस्त आहे की संध्याकाळी दूध काढू याच्यावर जायचं. बाबूराव हा आवरले सगळे काम. हा आवर चारा पेरा पाणी बिणी सगळं ऐका ना केलं. आपल्याला की नाही ना आता तुम्हाला सांगू का, हे उन्हाळ्याचं आहे ना, हा. याला असं ते मध्ये असं एकदम हे होऊन जाईल. वरतून एखादा कागद टाकून द्या त्याला, म्हणजे काळं काळं पडणार नाही. अजून पावसाळा लय लांब आहे ना, उन्हात नाही काळं पडत. पाऊस झाला का ओल्ला झाला का मग ते काळं पडतं. हा तोपर्यंत संपून पी जाईल म्हणा आपला तो परत चारा. संपलं जाईल काला कागद उन्हात जर टाकला ना तर कागदाची बेकारी होऊन जाईल. बरं मी काय म्हणते, आपल्या खालच्या रानामध्ये तांदूळ जो लावलेला आहे ना, बस. तांदळाला भाताला पाणी लावलं का? तो रात्रीच बरं झाला. रात्रीच भरून हा, झालं. मग. बाई काय टेन्शनच नाही राहिलं. झोपच नाही घेतली बी. अहो बाबूराव झोपून घ्यायचं, आता लाईट आपल्याकडे दिवसा बी वाटलं राहते. तर मी दिवसात झोप घे पण रात्रीचं मी काम करतो. काय मला खरं कसं नाही आहे बाबा. काम उराव नजर मोर दिसला का बरं आपला भात कसा चालू आहे सध्या? भात एकदम जोरात आहे. जोरात आहे भात ना? टेन्शन नाही. 100 पोते भातच होणार आपल्याला. नक्की. हा होता. अहो तुमच्या पाय गुणानंतर 100 पोते झाले तर 20 पोते मी तुमच्या नावाने तुम्हाला कोणाला द्यायचं तो फुकट देऊन नाही टाका. रे, काय मला विषय काय करायचं एक जीवन सदाशिव मला काला कोणाला द्यायचे. बरं ऐका ना, ते आपल्या गावातले ना काही काशीला चाललेत बरेच जण गाडी करून. मग जाता का तुम्ही? नाही तुम्हाला जायचं का नाही विचार? हो एवढं कामात ते बाबूराव आम्ही सांभाळून नाही घेऊ नका 15-20 नका. दिवस. तुम्ही करणं म्हणजे मला तुम्ही कामाला ठेवले आणि तुम्हाला काम करा. तुमचा पगार 1 रुपये कमी नाही होणार नका नाही, तो नका. खर्च बी आम्ही मला करतो. देवधर्म काही सांगू नका. मला फक्त काम पाहिजे बरं, बस. ठीक आहे. बरं ज्या वेळेला वाढायचं कामाचा तुम्ही बुक केलेला मंगलला. कामाचा बुक केलेला माणूस आहे मी. बरं मी मंगलला जर नाही सांगते. काम केलं ना नुसते हात पाय दुकान नुसते हात पाय. हा ते पण एक सवय असते हो माणसाला, खरंच सवय असते. बरोबर मी त्या मंगलला सांगते तुम्हाला जेवायला वाढायला, ती तुम्हाला जेवायला वाढून दे. त्या कुठे गेले मालकी? आहे ना लहान मला तिकडे असेल ना, बरं, कुठे बरं. करत असेल. हा. तुम्ही जेवल्या का? हा जेवण झालं हा. माझं, तिचं पण झालं. मग तिला मी तेच म्हटलं बाबूराला वाढून दे. ती म्हणताय तुम्ही बघा ते काम चालू आहे हा, का त्यांचं. हा. म्हणून बघायला आले होते. चालेल चालेल या मग. हा चालेल चालेल. हा. आता ही मालकीन गेली आता दुसरी येणार आहे. आईला बघ काहीतरी चान्स भेटला तर घेऊ मारू. लय दिवस झाले का आम्हाला यांच्याकडे पण हातावरच आहे ना. ही नाही तर ती नाही तर ही दोन्ही तुम कोणती तरी. आईला भाऊ वैताग आला. हे बाय बाबूराव? का हो मालकीन? झालं का शेण वगैरे काढून? सगळं झालं पहा आता. रात्री पाणी पुढे या अशा मालकी बाई. झालं झालं. हे मारायचं नाही तर. नाही नाही तुम्ही इथे नाही कधी तेव्हा त्याच्यामुळे तुमचं ते
ओळख नाही ना मग मारायला बसले मागून नको नको मागून मी नका पण जाऊ थांबते. पुढून यायचं कधी पण हा तेच म्हणलं काय? काय चारा पाणी केलं सगळं त्याला? केलं पाणी बिणी पाजून चारा खाऊ घातला असं. बैठक चालू द्यायची तुम्ही काय खाल्ला? काच काय तुम्ही द्यायला तर मी खाईल ना उपमा केलाय, उपमा आणू का? चालेल उपमा काही तुम्ही जे केलं असेल ते द्या मला बाबूराव एक तुम्ही काय खाल्लं तुम्ही मी पण उपमाच खाल्ला. हा काय त्या मालकीने ना मालकीने पण उपमाच हा, खाल्ला. अरे वा, वा, हा. वा. हे पा एक काम कमी करायचं हा. पण पहिले पोटाला पोटभर खायचं. नाही बा कसं राहतं माहिती का खाणं कमी पण काम जास्त नाही आता मी पाहते ना दिवसभर किती राबता तुम्ही. लई इमानदारी तुम्ही खरंच हो. लई इमानदारी. आणि आजकाल ना, कुठे इमानदारी दिसते? इमानदारी हा म्हणजे शब्द फक्त ऐकायला भेटतो, हो वागणार कोणीच नाहीये, हाय का? हो मालकी बाई हा मी एक बोलू का तुमच्याशी हा बोला ना. त्या मोठ्या का तुम्ही मोठ्या त्या मोठ्या. त्या मोठ्या हा? हा त्यांचा मालक इकडेच आहे ना हो हो त्याचा मालक आणि कितीच आहे. तुमचा मालक बाहेर आहे ना हो हो ते सर्व्हिसला आहे ना येतीच म्हणजे. नाही होते नाही येत ते मिलिटरी वर्ष- हा? हा मिलिटरी मध्ये ना हा का आर्मी मध्ये का हा आर्मी अच्छा मध्ये. अच्छा ते काय वर्ष 2-2 वर्षाने जात आहे ना हा हा मग तुम्हाला काही परस्वारी दिसत नाही नाही अजून तर काही नाही. काहीच नाही ना? जास्त दिवस नाही झाले लग्नाला. किती वर्ष झालं तुझं लग्न म्हणजे मी कामाला आलं तुमचं लग्न झालं ना हा, माझ्या ते- समोरच झालं ना हो हो हा हा बरोबर तुमच्या समोरच झालं. पण मग तुम्हाला करमत का मग आता आठवणीत राहायचं त्याच्या. काय ते? नसते आठवणे काय आता ते म्हणते ना पण आता जे पाहिजे ते नाही काय पोटाला तर चालेल. कोणी खातं पोटभर काम नाही दाम नाही नुसतं खातं लोळा ते दोघी पण तुम्ही हा बरोबर समजदार आहे पण तुम्ही. हो मा सारखं मान मी तुम्हाला माहिती हा. ना मी बाहेरच्या बाहेर जेवतो बाहेरच्या बाहेर झोपतो कधी काय झालं तुमच्या नाही कधीच नाही मी काय म्हणतो मालकी माझी एक बोलायचं होतं मला तुमच्याशी हा बोला ना. खरंच हा बोला बोला. रागायचं नाही ना नाही नाही खरंच. असं काय नाही रागवायसारखं काय आहे का? नाही ना नाही नाही, थोडं आहे रागायसारखं पण एवढं काय लाजू राहिले? पण मला तुम्ही लय आवडून राहिले आवडू राहिले हा मी. खरंच आता काय बोलू मी तसं त्या तुम्हाला? त्याला आवडत आहे हा हा पण त्याच्या नावावर राहत आहे ना हा हा त्याच्यामुळे मला हिंमतच व्हायला त्यांच्याशी नेमकं? त्यांच्याशी बोलायला नेमकं कशी आवडते मी? काय कशी तुमचा आवडते? स्वभाव येते सगळं हा स्वभाव असाच ठेवायचा की जेणेकरून प्रत्येकाला आवडला पाहिजे. आणि सोबत काय येणार आहे? तेच येणार आहे का काही? तेच आहे ना सगळं हा त्यासाठी चांगलं राहायचं प्रत्येकाला. हा काय हाय नाही बरं, मी विचारायचं. बरं मी काय म्हणतो? हा बोला ना. लयच लाजू रे. चालतंय. नाक पालीच लावली का? हा लग्नात असं मित्राचं लग्न होतं ना हा 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 सुट्टी म्हणून गेलता का 2 दिवस मस्त दिसते मस्त हा दिसते. त्याच लग्नाला गेलतो मग असं. 2 दिवस सुट्टी गेलतो ना हा हा त्यावेळेस मग लग्नाला गेलतो नखपालीस लावली हा भारी दिसताय भारी दिसताय. मग कुठे जायचं ना सुट्टी किती चालतं काढायची? फिरायला चालतं का फिरायला कुठे कोणत्या देवाला घेऊन जाता? देवाला नाही का देवाला नाही. मग फिरायला फिरायला हा. कुठं ठरवलं एवढं जायचं? कोणतरी फिरून चला ठीक आहे चालेल मलाही तसं बोर झालंय. हा हा जाऊ ना आपण फिरायला. त्याला कळून नका देऊ कोणाला? तुमच्या जाऊ बाईला जाऊबाईला. हा आमची जाऊबाईला कडक आहे बरं का. ये बाय. आमच्या जाऊबाईला नाही माहिती झालं पाहिजे. ऐका ना हा आपण आहे ना हम्म. फिरायच्या निमित्ताने जाऊ फिरायच्या निमित्तानं जाऊ. आणि परत यायचंच नाही परत यायचंच नाही. नाही 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 नाही, असं काही नको. आपण आजच फिरायला जात जाऊ. ऐका ना, ऐका ना. नाही नाही आपण आजच फिरायला जाऊ. मला तुम्ही लय आवडलं खरंच मग आवडलं तर आवडू द्या ना. मी आवडासारखीच आहे. आपण एकदा गेलो का फिरायला हा, हा. परत यायचंच नाही 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 एवढं मोठा संसार आहे ऐका ना, मा. ऐका ना मालकी नाही नाही अहो काय ऐका, मी संसार थाटेल ना दुसरा खरंच खरंच थाटेल तुम्हाला खर्च म्हणजे माझ्यासाठी संसार काढून राहिले. तुम्हाला सगळं डागडागिरे हे सगळं करेन पैसा भरपूर महाग आहे. पण मला मग कामाची इथं का बरं काम करतात मी मला आमच्या आहे ना मला आहे ना खरं आहे ना हम्म. बायको नाही हो. आणि मग त्याच्यामुळं कामाला राहिलो मी नाही तर पैसा अडका सगळा भरपूर महाग आहे. मी काय म्हणतो मग आपण तिकडे संसार थाटू ना हा हा संसार ताटू. तुम्हाला माहिती का माझा नवरा मिलिटरी मध्ये एवढा मोठा विश्वास टाकून गेलाय मावर. हा याच्यानंतर असे बोलले याच्यानंतर बिलकुल बोलायचं नाही. काय मी तुम्हाला अशी तशी वाटले का? हा मी मानवऱ्याच्या म्हणजे आठवणीत राहते. मानवऱ्याचं म्हणजे सगळं काय सांभाळते. कायसाठी? हा मानवरा एवढं देशाचं रक्षण करून राहिला हो. कायसाठी करतोय? बरोबर. हा आणि मी ईड माती खाऊ असा विचारच कसा केला तुम्ही? कसा विचार केला? काय राहतंय माहिती का मालकीन बाई आता माणसाच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही. तुम्ही माझ्याकडे बरेच दिवसापासून कामाला आहे हा. म्हणून तुम्हाला एवढी म्हणजे गलती माफ करते. हो. दुसऱ्या वेळेस जर जर शब्द जर निघला ना तर जीभ ओढून घेईल. काय बरं चालेल मॅडम चुकलो हा. मागून हा बिलकुल असं मला चालणार नाही. नाही. आणि लागा कामाला. हो तुमची दया माया करायची लागायची नाही तुम्ही. हा. हा. क्या बर तुला दाखवतोस मला पण बाबराव गडी म्हणतात. दया करायच्या लायकीचे नाही तुम्ही. आता माझा मित्र दिनकरराव आणि मी काय करतो ते बघ आता तो
मालकीन बाई काय हो बाबूराव? मी बस स्टँडवर येऊ की इतकं जाऊन हा या ना जाऊन. आता काही कामही नाही आता सगळं आवरले. चालते चालते. हा निवांत या लागत तिथं गप्पा बिप्पा मारत बसा. चालेल काही चालेल. पैसे द्यायचे का तुम्हाला? काही खाऊन यायचंय नाही का? नाही काही नाही. बरं बरं चालेल चालेल. येतो मी. हा हा हा. काय चाललंय दिनकर पाटील? काही नाही आहे थोडंसं ते कोंबड्यांचं इथे जागा होती. कोंबड्या राखी द्या काय? हा तेच म्हणलं त्यांना थोडी जागा आहे बिगा आहे ना इथे वरती काय बसता मी खायला असं म्हणलं त्यांना. नाही बरं उन्हाचं चांगलं आहे ना. हा नाही उन्हा चांगलं आहे ते सावली पण आहे इथं चालू होतं जरा म्हणलं त्यांना जागा कर व्यवस्थित. हा हा काय म्हणतं काय काम काढलास? काय आज सगळे काम त्यांचे आवरले म्हटलं काही काम हा. नव्हतं. मालकीन बाईला विचारलं हा म्हणलं येतो जरसं फिरून म्हणलं या या. कसं काय चालू आहे तिकडे मला त्यांचं व्यवस्थित आहे चांगलं ना? व्यवस्थित आहे हा हो. ना हम्म. बरं खुश आहे बाया एकदम. हा ना हा, मालकीन दोन्ही खुश आहे. बरं काय झालं दिनकर माहिती आहे का? काय हो? ही लहान मालकीन आहे ना हा तिला मी शब्द टाकला बा. म्हणजे हा शब्द टाकला हा हा. मग तर ती नाही म्हणली बा काय करावं. अरे आता एक डोकं लावू बा आपण काय हो? किडनॅप करू तिला. मला किडनॅप तेवढं सहकार्य करा फक्त मला. हो. बाकी काहीच ना करू. किडनॅप करायचं म्हणजे मला काय करायची ती जबाबदारी मागला होता. अहो पण मग मी आहे ना. अहो अवघड होऊन जाईल ते. काहीच म्हणा नाही तुम्ही घाबरा. तिचा नवरा नाही तरी बाहेर कामाला आहे. बाहेर कामाला झालं पण मी शेवटी आपण तुम्हाला काय मी आहे ना. आपलं काम काय आपण हा करतो काही काय. काही नाही. तुम्ही माझ्याकरता नाही करू शकत. अहो पण किती चुकीची गोष्ट होईल विचार कर. काहीच नाही म्हणावर. हो बाय म्हणते ना सहकार्य कोणाला करावं. मागे एकदा मी आलो होतो भेटलो होतो त्याने मला असं सांगितलं म्हण माणूस एकदम रॉयल म्हणजे आमच्या घराच्या मध्ये सुद्धा इन करत नाही म्हण हा म्हणणंच मरत म्हणलं. नाही एकदम म्हणे एकदम साधारण माणूस सगळं आहे. माहिती त्यांना. हा का? आणि आपल्याला येणार आहे नाही ती. तिथं काय करू किडनॅप करायचं. जेवढे त्यांना विश्वास होईल तेवढे गेले 6 महिने ऐका आहे ना, ना. हा तिच्या अंगावर ना कपडा टाकून आणि तिला घेऊन जाऊ आपण. समजदार आहे नाही तुम्ही का मी म्हणून. आवडून जाईल बरं का पण बघा मी इच्छेची जबाबदारी मी घेतोच. काही गोष्ट मा अंगावर आली तर मावलं तुमच्याच अंगावर येईल म्हणजे तुम्हालाच करणं मी भाऊ नाही घेणार. तुम्ही चला माझं ठीक चला. आहे चला. हॅलो. हॅलो. काय हो काय करताय? काय नाही भजे खात होतो. भजे खात होते का? अहो तुम्हाला पण काय ते भजे आवडता एवढं ऑइली आणखी ते जळजळ व्हायचे काम आहे उन्हाळ्याचे. अहो मी हायब्रिड भजे खातोय. हायब्रिड म्हणजे कशाचे हो? मूग भजे. मला वाटलं ते भांगा भिंगाचे भजे असतात ते खातायत काय. नाही नाही नाही. ऐका ना त्या दिनकर रावने आपल्याला जो गडी दिलेला आहे ना तो लईच भारी काम करतो अहो. कोणता गडी? अहो तो बाबूराव नाही का? अहो, त्या गड्या बिड्या यांचा काय भरोसा नसतो बरं का त्यांच्यावर विश्वास नको ठेवतो. अहो काय विश्वास नको तुम्हाला तर कोणता माणूस चुकीचाच वाटतो. इतकं व्यवस्थित काम करतो कधी एक शब्द सांगायची गरज नाही पडत. विचार करा आपल्या भाताला काल रात्रभर पाणी घातलं त्यांनी. भाताला? हा भात कधी लावला आपण? अहो आता लावला हे बघा ते बी तुम्हाला माहित नाही. सगळी कामं करून घेतो तो माणूस. आता मी त्यांना काय म्हटलं तुम्ही काशी फिरायला जा मी तुम्हाला भाडं भरायला लावते मी यांना. तर नाही म्हणे एखादा माणूस लगेच म्हटला असता फुकट आहे जाऊन यायला काय लागतं. हा बाय तुला सांगतो हे जे गडी माणसं राहतात त्याच्यावर अजिबात विश्वास नाही ठेवायचा. तुमचं तर हे असं असतं काय विश्वास नाही ठेवायचा. पिकअप नको करून जाऊ. मेकअप म्हणजे आता मी रोज जशी राहते तशीच राहणार ना हो. नाही तर लावशील मेकअप बिकअप करशील लिपस्टिक लावशील. कोणाला मला का त्या बाबूरावला? ते बाबूरावला नको लावू. हो तो माणूस आहे मस्करी करायची पण हद्द असते बाबा तुमची. तुला सांगितलं तेवढं कर फक्त. बरं जेवण झालं का? आता सांगितलं ना मग भजे खाऊ राहिलो. अरे हा पण तुम्हाला सांगू का ह्या रक्षाबंधनला आहे ना मी त्या बाबूरावला आहे ना मस्त आहे ना चांदीची राखी घेऊन येणार राखी बांधायला. हा राखी बांध राखी बांध. हा राखी तर ऐका ना तिकडे रक्षाबंधनची काय वाट पाहते आताच बांधून टाक ना. आता अहो रक्षाबंधन दिवसात थांबा ना तू एक मजाच वेगळी असते रक्षाबंधनला राखी बांधायची. हा का? हा बरं बरं. ठीक आहे चालेल घ्या मग काय ठेवू का? ठीक आहे पोळ्याच्या दिवशी त्याला निवड दाखव मग काय. का बरं? पोळा बैल सारखंच काम करून राहिला ना तो. तुमचं तर काही असतं बाई. जाऊ द्या ठेवू का? ठीक आहे ठीक आहे. हा ताई एक गोष्ट सांगू का? काय ग तुला एक सांगू का मंगल म्हणजे आपण खरंच काहीतरी पुण्य केलेलं आहे का गडी एवढा चांगला. त्या दिनकर भाऊला आहे ना आपण एक दिवस संध्याकाळी ना नॉनव्हेज बनवू आणि जेवायला बोलून घेऊ. हे आले का तुझ्या नवऱ्याला बी बोलून घेऊ. सगळ्यात येणार ना वाटतं आता भाऊजी? हो येणार. अगं बाई ग काल अजून बोलत येणार आहे ते आले का तेव्हाच बोलू. आणि तुला सांगू का आता काय टेन्शन नाही. मी पण 8 एक दिवस आहे ना माहेराला जाऊन येते आणि तो काही घरात येत नाही आपला गडी. त्याच्यामुळे तू त्याला आतून सगळे काम बाहेरच्या बाहेर सांगायचे. नाही ताई ऐका ना ताई मला तुमच्याशी बोलायचंय थोडं. काय बोलायचं? आता भाऊजी बोलत होते ना ते 101% खरं होतं. काय?
भाऊजी बोलताना ते बरोबर विचारपूर्वकच बोलता आणि मला त्याचं बोलणं आवडतं भाऊजीचं. काय झालं पण? मला ना एक गोष्ट सांगायची तुम्हाला. कोणती? तुम्ही ना ते बाबूरावला आहे ना जास्त डोक्यावर नका घेऊ बरं का, त्या गडी माणसाला. का बरं? त्याला खायला देता, त्याला प्यायला देता, तो कुठे चाललाय की त्याला चप्पल घालायला सांगता, एवढं पण नाही असं हे करायचं अगं, ताई. कसं असतं माहिती का मंगल, तो माणूस त्याची मजबुरी आहे म्हणून आपल्या इथं काम करतो. आपल्या इथं काम करतो मग आपण त्याचा फायदा घ्यायचा का? आज आपल्या जर आपल्या इथं जर समजा कोणी सासरा असता, एखादा म्हातारा माणूस असतं, आपण त्याला पण तेवढं जीव, आपण सख्या भावाला किती जीव लावतो. सख्खा नाही पण भाऊ म्हणून जर मानलाय ना, त्याला कोणत्या गोष्टीला कमी नाही करायचं. ताई मला सगळं समजतं माहितीये का, जे तुम्ही करताय ना तुमच्याकडूनच शिकले मी, हा बरोबर. पण माहितीये का त्याची नजरच चांगली नाहीये. आज माहितीये का तो डायरेक्ट मला काय म्हणे, तुमचा नवरा म्हणे खूप लांब राहतो म्हणे सर्व्हिसला, तर तुम्ही माझ्यासोबत पळून चाला म्हणे, आपण तिकडच हे करू म्हणे, संसार करू. मस्करी केली आज. नाही ताई. बाबूरावले मस्करी करायची सवय येणे का तू? त्या बाबूरावने खालची नजर वरती करत नाही कधी माझ्याकडे बघून. ताई तुम्ही विश्वास ठेवा ना, विश्वास तर ठेवा माझ्यावरती. तुम्हाला खोटं वाटतं का? नाही ग, पण तो माणूस माझ्या असं नाही बोलण्यावर करणार. विश्वास नाहीये का? तुझा काहीतरी गैरसमज झाला मंगल. आता कसं सांगू ताई? अगं थोडंसं की विचार कर. त्या दिवशी पण मी जागरण गोंधळायला गेले रात्री 1:30 वाजेपर्यंत, तू एकटीच घरात होती. तो माणूस बाहेर अंथरून टाकून झोपलेला होता. तो त्या माणसाने तुला आवाज तर दिला का? तू त्यावेळेस त्या माणसाला कित्येक वेळेस असं काही बोलू शकत होतो आपण, तो बोलायसारखा कधीच वागला नाही. ताई आजपर्यंत काहीच नाही केलं, पण आज माहितीये का त्यांनी मला सगळं मनातलं बोलून दाखवलं. काय माझा म्हणे? त्याच्यावर विश्वास नाहीये. म्हणे आपण फिरायला जाऊ म्हणे, तिकडे संसार थाटू म्हणे, आणि तुम्ही मला लय आवडता म्हणे. ताई नाही. मजा, ताई तुम्हाला सांगू का, लेडीजला ना माणूस कोणत्या पद्धतीने बोलते लगेच कळतं. बरं जाऊ दे, बघू काहीतरी तुझ्या काहीतरी डोक्यात हे झालं असेल. चल मी येते चक्कर मारून. हे बघ गोष्ट, तो माणूस तसा नाहीये, तुझं काहीतरी चुकीचं हे झालं आणि काही करणार नाही तो, एवढी मला गॅरंटी. आताच मी त्यांना म्हटलं मला चांदीची राखी करायची, म्हटलं त्याला आता रक्षाबंधनला. बरं जाऊ दे, लोक लोड घेऊ, बोलू आपण त्यांच्याशी. ठीक आहे, मी तिकडे आवरायला घेते मग. हा आवरून घ्या. हा तुम्ही गावात जाताय ताई? हा गावात जाऊन, गावात नाही हे इथे इथे ते आता पुऱ्या लाटायला जायचं ना, हा हा तर मग तिचे इथे पुऱ्या लाटायला जाऊन येते. बरं ठीक आहे, हा. लवकर या ताई. हा. दिनकर तेव्हा तिथे काम करतील लवली ती, असं दोघांत टाकू आपण बाहेर पो. कागू नको, चल चल चल. चक्कर आली तिथे, चक्कर. सावली बस, सावली बसा. हो मालकी बाई, सावली बसा. हो दिनकर राव, दिनकर राव बसा. पाणी आणा मालकी बाई, पाणी 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 प्या. बापरे, काल उन्हात जायचं तिकडे. काय ग, काय हा? झालं? तुम्हाला चक्कर येते माहिती आहे ना? हा? सावली ताई. उन्हाचं सावली नाहीये. ओ, हे डोक्यावर कसं आलं घ्यायचं. माझ्या तोंडावर? डोक्यावर ताई, घ्यायचं. माणसाने माझ्या तोंडावर टाकलं होतं बहुतेक. काय हे टायल गिवेल नव्हतं माझं. काय मालकी तुम्ही आरोप करू राहिले माव? हे? ऐक गं. अरे कुरली म्हणजे काय झालं? हे? ताई हे माहिती का, बापरे, तोंडावर तुम्ही टाकलं का माझ्या असं? मी कशाला टाकू? मी तर कोणा टाकलं? सांगा आता. कोणा टाकलंय? केरला काल ती गबळ काल उचलायचं मी होतो ना उचलायला. हा? अगं तू कसलं उचलायला गेली? हा. त्यांनी उचललं असतं ना. आणि उन्हात आला पाहिजे, त्याला सवय नाही ना, त्याला चक्कर आली. मग मी काय केलं, एक कपडा चक्कर टाकला. चक्कर नाही आली मला, तेव्हा. चक्कर नाही आली ताई, माझ्या पूर्ण असं तोंडावर टाकलं होतं आणि असं खेचत होते मला, मग आता मेंदू पडल्या असं त्या, मग त्याला उभं केलं असं हात धरून. आणि हे तरी तर नव्हते पण, हा? हे पण नव्हते. आणि मग सांगा बरं आम्ही कोण होतो का? होतं? हा, कोण होतं मग? मी आहे ना, आवाज कोणा दिला केलं? कोणा होता. केलं? नाही ताई, आम्ही लगेच आलो मला पळत. काहीतरी वेगळंच वाटतंय आम्ही यायचं. लगेच पळत आलो. नाही मग बिलकुल भरोसा नाही माणसावर, काय भरोसा नाही ताई काय झालं मावर. काय? ताई मोकळा तुम्ही बोला बघितलं मालकी ना, बाई, मोकळा बोला मालकी बाई. काय तुला काय बोलायचं मोकळं बोल. मला एवढंच म्हणायचं आहे, माणसाची नजर चांगली नाहीये. हा म्हणजे? माणूस 100% माझं तोंड झाकत होता. काय म्हणजे आम्ही दोघं आणि नाही यायचं नाहीये, पण मी काय तुमचं नाव बोलत सांगते. आहे, हा. काय? आ, तो- ताई तुम्ही विश्वास ठेवा ना, तेल ते करा, चालेल आपण- नव्हतं, मी तोंड कसं काय झाकून गेला, तेल तुम्ही करा, बघितलं असेल तेल ना करा, काहीतरी. आपण दोघं बरोबरच होतो खरं. बरोबर होतं ना आपण. हा, मग आपण तर बरोबर आलो. हा मंगल खोटं बोलणार नाही, मला तरी वाटतं काहीतरी चुकतंय माझ्याकडून. ही रडतीये, हा बाब्यावर का विश्वास ठेवायचा? हा कितीकडे तर बाहेरचा आहे ना. नाही, एक बाई असून एका बाईवर अविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे. काहीतरी चुकीचंच होतंय. या बाब्याला इथून काढून दिलेलंच परवडेल. नाही, आपल्या बाईवर अन्याय सहन का करायचा? नाही स्वाती, तुला काहीतरी करावंच लागेल. याला काढूनच द्यावं लागेल. तसं होणार नाही. आता शांत नाही बसायचं.
एक मिनिट ऐका ना हा बाबूराव, आता आहे ना, असं पण आहे ना, शेतातले काम सगळे झालेले आहेत. हा आम्ही करून घेऊ सगळे शेतातले काम. का बरं? तुम्ही जाऊ शकता इथून आता. हो मला म्हणजे तुम्ही 2-3 वर्षापासून काढून नाही नाही, दिले, नाही. आज का बरं काढून देऊ राहिले? नाही नाही काय झालं काय? नाही, काहीच झालं नाही. हा तुम्ही माझ्या भावासारखेच आहे शेवटपर्यंत. हा रक्षाबंधनला मी तुम्हाला बोलून घेईन, हो पण तुम्ही काही इथं काम करू नका. अहो पण मला दुसरे पुढे पाठी जातात. नको नाही. अहो मला आपल्याला गड्याची गरज नाही आता. नाही आहे का? नाही नाही. अहो मालकीण मला दुसरे कोणी आता काय आता तुमचे काम म्हणजे होऊन जातील असं म्हणतो का? आणि हा. काय अडचण आली तुम्हाला? नाही नाही, आता काम करून घेऊ, कारण असं पण इथं नवरा आता 6 महिने सुट्टीवर येणार आहे. हा का? परवा येत आहे ते संध्याकाळी. हा. मग आता काही गरज आहे, ते पण कामाला राहतील. मग आणि हे बी घरच्या सुट्टीला येतील. हा. मग करून घेतील आमची माणसं बी सगळे. असं म्हणतात. हा. बघा तुम्हाला जे वाटेल ते करा. नाही नाही बाबूराव, तुम्ही घेऊन जा. चालेल ना. अहो मला करमणार नाही हो. नाही, दुसरं नाही, मालकीण नाही. चप्पल मला तुमची सवय झाली ना, त्याच्यामुळे मला करमायचं नाही बाहेर. एकटेच म्हणलं होतं त्यांचं नाही, मग कुठेतरी- तुमच्या इथं घेऊन जा ना. कुठेतरी त्यांच्या काम नाही ना हो. माझ्याकडे आता नाही, आमच्याकडे तर आता काही गरज नाही मला कामाची. जेवढे आपलं काम नसतं ना त्याच्यामुळे हा. आपण देऊच देऊन घेतलं. तर तुमच्याकडे म्हणलं होता तुम्हाला आणि एक तर काय झालं ते करा मला ना दुसरे करमणारच नाही अहो. याची सवय झाली मला. ऐका ना तुमचं, तुम्हाला मी सांगितलं त्यांना तुम्ही इथून घेऊन जा एकदा, हा. नंतर बोलू आपण बाकीचं ठीक आहे काय. चालेल मग आता बघू हा घेऊन जा. थोडे दिवस घेऊन जातो वाटलंच तर हा, जर घेऊन वाटलं जा, जर हा. तुम्हाला हा वाटलं ठीक तर आहे. ते सांगेल मी. चालेल, त्यांना घेऊन जातो मग हा. नाही तर मग मला तुमच्याकडे वाईल निघाले हो. नाही नाही, हा ते वाईल जा- निघाले. बघेल मी, जा. हा चला तुमच्याकडे ठेवा. हा बघू नंतर आता तरी बघू पैसे हा पैसे बाकीचे मी टाकून देते यांच्या अकाउंटला. हा का? हा. ठीक आहे, चालेल. पाहिलं ना ताई, तू बघितलं ना ताई. एक काम कर, जा हा. घरामध्ये तू. हो कधी कधी एखाद्यावर विश्वास ठेवणं लय मागात पडू शकतो. दुनिया खरंच चांगली नाही. हो, इथं जन्मदात्या बापावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. कसं होईल? ओके.